परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आजचा दिवस आपण आहे ना देवाची वचन ऐकत असताना यशाया पुस्तकात 33 अध्याय आणि 17 वचन. तुझे नेत्र राजाला वैभव संपन्न असा पाहतील, ते दूर दूर विस्तृत झालेले भूमी पाहतील. परमेश्वराची वचन म्हणतात की ना आपल्याला तुझे नेत्र राजाला वैभव संपन्न असा हा पाहतील. म्हणजे परमेश्वराला असं पाहतो की आपला नेत्र म्हणजे आपले डोळे असं पाहणार आहे की परमेश्वराची वचन म्हणतात आपल्याला तुझे नेत्र राजाला वैभव संपन्न असा पाहतील. वैभव संपन्न म्हणजे महान महिमेमध्ये आपण आहे ना येशू ख्रिस्ताला पाहणार आहे. या जावळ्याच्या रविवारी मध्ये असं पाहणार की परमेश्वराला आपण महान महिमेच्या द्वारे पाहणार. म्हणजे साधारण पाहणार नाही. आपल्या डोळ्यानं परमेश्वराला साधारण पाहणार नाही, महिमेमध्ये परमेश्वराला आपण पाहणार आहे. म्हणून परमेश्वराकडे येणारा प्रत्येक व्यक्ती, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण असं पाहणार आहे परमेश्वराला की महान महिमेमध्ये पाहणार आहे. म्हणून उपदेशक पुस्तक 3 अध्याय 11 वचन जेव्हा पाहतो, आपापल्या समयी होणारी अनेक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. हालेलुया. परमेश्वराची वचन म्हणतात आपापल्या समयी होणारी अनेक वस्तू सुंदर बनवलं. परमेश्वराने बघा आपल्याला पण देवाच्या कृपेच्या द्वारे सुंदर बनवलं. परमेश्वराने तुमचं कुटुंब पण येशू ख्रिस्त नावामध्ये सुंदर बनवलं. आणि परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादीचं घर तयार करणार आहे. तुमचं जीवन पण आशीर्वादामध्ये सुंदर बनविणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कारण की आपल्या राज्य असं सांगायला की परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे राजांचे राजा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरांनी ना देवाच्या लेकरांना सांगायला मी तुमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये मी सुंदर बनवणार आहे. म्हणून इथं म्हणलं आपल्या आपल्या समयी होणारी अनेक वस्तू म्हणजे परमेश्वराने तुम्हाला ना तुमचं जीवन ज्या ज्या समयामध्ये आहे ना परमेश्वर तुम्हाला सुंदरच बनवणार. पण तुम्हाला कोणाला पण परमेश्वराने ना दरिद्रमध्ये बनविणार नाही. हालेलुया. आपण परमेश्वराकडे आलं म्हणलं तर परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे असं परमेश्वराने त्या त्या समयामध्ये ना येशू ख्रिस्त नावामध्ये सुंदर आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. जसं तू परमेश्वराला महामहिमेने पाहणार आहे तुझं डोळं, तसं तुझं जीवन पण येशू ख्रिस्त नावामध्ये सुंदरच होणार आहे. हालेलुया. सुंदर आशीर्वादानेच तुम्ही ना भरणार आहे. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात आपल्याला यशाया पुस्तक 33 अध्याय आणि 22 वचन जेव्हा पाहतो, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमच्या नियता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे, तोच आम्हास तारील. हालेलुया. म्हणजे आमचं परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त राजा असल्यामुळे ना त्या राजांचा राजा प्रभूच्या प्रभू प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सर्व पापापासून रक्षण करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, शापापासून रक्षण करणार, नरकापासून रक्षण करणार, अधोलोकापासून रक्षण करणार, नाना प्रकारच्या या जगातल्या रोगापासून पण रक्षण करणारा देव प्रभू येशू ख्रिस्त देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला रक्षणच करणार आहे. हालेलुया. म्हणून आमचा राजा आहे ना येशू ख्रिस्त आम्हाला रक्षण करणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन अनुवाद 33 अध्याय 29 वचन जेव्हा पाहत असतो, हे इस्रायला तू धन्य आहेस, परमेश्वरांनी उद्धारलेला प्रजे तुझं समान कोण आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हणतात हे इस्रायला तू धन्य आहेस. म्हणजे देवावर विश्वास करणारा प्रत्येक व्यक्ती धन्य आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती धन्य आहे. हे इस्रायला तू धन्य आहेस, परमेश्वराने उद्धारलेले प्रजे तुझं समान
कोण आहे? तुझ्यासारखं कोणीही नाही. परमेश्वरांनी रक्षण दिलेल्या देवाचं लेकरा समान कोणीही नाही. म्हणून परमेश्वर म्हटलं तुझ समान कोणीही नाही. त्यांनी सुखात आहे, मी दुःखात आहे असं तुम्ही विचार करतात, पण परमेश्वर म्हटलं ज्यांना परमेश्वराकडून रक्षण मिळाले आहे, राजांच्या राजा, प्रभूचे प्रभू, महान परमेश्वर येशू ख्रिस्त ज्यांना रक्षण दिलेलं आहे, त्यांना परमेश्वर म्हणतात तुझ्या समान कोणीही नाही. कारण तुझं डोळे परमेश्वराला महान महिमेमध्ये पाहणार आहे. परमेश्वराला महान महिमेमध्ये पाहणार तुझे डोळे, म्हणजे तुझं नेत्र आहे ना परमेश्वराला पाहणार, साधारण पाहणार नाही, महान महिमेमध्ये पाहणार. म्हणजे तुझ्या जीवनात आहे ना महान महिमेचे कार्य होणार आहे. हालेलुया. जकर्या 9:9 जेव्हा पाहतो आपण, सियोन कन्ये जोराने आनंदाच्या गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया. म्हणजे आपलं राज्यानं आपल्याकडे येत आहे. म्हणून देवाचं सर्व लेकरं येशू ख्रिस्तामध्ये आनंद करा म्हणलं परमेश्वराने. काय करा म्हणलं? आनंद करा. तुम्ही देवामध्ये तुम्ही आनंद करा, तुम्ही परमेश्वरामध्ये तुम्ही आनंद करा म्हणलं तर परमेश्वर म्हणतात तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तुझ्या कुटुंबात येत आहे. कारण परमेश्वराची न तुम्ही जय जयकार करा. हालेलुया. ओसन्ना या गाण्याने तुम्ही काय करा म्हणलं? जय जयकार करा. ओसन्ना या स्तुती आराधनाच्या द्वारे तुम्ही ना जेव्हा आराधना करणार आहे, तेव्हा परमेश्वराची जय जयकार करणार आहे, तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनात येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादच करणार आहे. कारण परमेश्वर म्हटलं की ना तुमचं नेत्र परमेश्वर पाहत आहे, तुमचे डोळे ना तुम्ही परमेश्वराला पाहत आहे, याप्रमाणे पाहत आहे की महान वैभवाने त्यांनी येणारा परमेश्वराला पाहत आहे. म्हणून तुमच्या जीवनात जेव्हा परमेश्वर येत असतं, तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये सुंदर बनविणार आहे. ते राजानं जेव्हा यरूशलेमामध्ये आलं, प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमामध्ये आल्यावर यरूशलेमामध्ये असलेले सर्वजण परमेश्वराची जय जयकार केलं. आज परमेश्वर मी तुझ्या जीवनात तर येणार आहे, तुझ्या कुटुंबात येणार आहे. जेव्हा तू ना जय जयकार केल्यावर मी तुझं जीवन सुंदर बनवून मी तुला आशीर्वादामध्ये बनविणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचे वचन म्हणतात 1 तिमोथी 6:15 जेव्हा पाहतो आपण, जो धन्य व एकच अधिपती, राजांच्या राजा व प्रभूचे प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही. हालेलुया. म्हणजे परमेश्वर राजांच्या राजा, प्रभूच्या प्रभू, त्याला अमरत्व आहे. म्हणजे परमेश्वर आहे ना तुमच्या जीवनात एक दिवसासाठी नाही, युगानुयुग राहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. युगानुयुग राजा म्हणजे युगानुयुग राहणारा महान राजा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक देवाचं लेकरांना ना आशीर्वादानेच भरणार आहे. जेव्हा तुझा राजाकडे जेव्हा तू येत असतो, तेव्हा तुझा राजा तुला महान आशीर्वादामध्येच तुझं कुटुंब पण आशीर्वादामध्ये आणि सुंदर बनविणार. जेव्हा पाहत असताना स्तोत्र संहिता 72 आणि 19, त्यांचे गौरवयुक्त नाम सदा सुवंदित असो, त्याच्या महिमाने सर्व पृथ्वी भरो. आमेन आमेन. हालेलुया. त्याची महिम्याने सर्व पृथ्वी भरो. परमेश्वराची महिम्यामध्ये पूर्ण जग भरत आहे. म्हणून या जगात आपला देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला आपण नेहमी महिमाने गौरव करणारा देवाचं लेकरं. तुम्ही जावळ्याच्या रविवारमध्ये सहभाग होत असताना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे तुम्ही जेव्हा परमेश्वराची जय जयकार करणार आहे, तुम्ही परमेश्वर तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार. म्हणून आपण जेव्हा जावळ्याचे रविवार म्हणून आहे ना आपण जेव्हा साजरा करतो, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपला राजा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आपल्या कुटुंबामध्ये आलं, यरूशलेमामध्ये त्यांना स्वागत केलं.
केलं, त्याचे जय जयकार केलं, तसं आज आपल्या जीवनात आपल्या कुटुंबामध्ये आपण जेव्हा ना त्याला स्वागत करून ज्यांना स्वीकार केलो, जेव्हा जय जयकार केलो, तेव्हा परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आपला महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपलं जीवन एक आशीर्वादामध्ये आणि ना एक महिमेमध्ये बदलू नये ना. परमेश्वरांनी जेव्हा या जगात परत एकदा येशू ख्रिस्त मध्याकाशामध्ये आपला राजा आल्यावर आपल्या राजाला सामोरं जाण्यासाठी आपण तयारी असतो. हालेलुया. आपण इथं जेव्हा गौरव करतो या भूतलावर नेहमी लास्ट समयमध्ये जेव्हा आपला राजांचे राजा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मध्याकाशामध्ये येऊन आपल्याला जेव्हा परमेश्वरांनी महिमेमध्ये दिसतं, तेव्हा त्या महिमेमध्ये दिसणारा परमेश्वरासमोर आपण जाऊ नये ना, त्याच्यासोबत आपण राहून देवाची गौरव करतो आपण. म्हणून आपलं प्रभू येशू ख्रिस्त आहे ना एक महान परमेश्वर आहे. म्हणून आपल्या जीवनात परत एकदा परमेश्वराला स्वागत करण्यासाठी आपण प्रार्थना करू सर्वजण. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, महिमा करतो, गौरव करतो. बाप्पा, तुझ्या कृपेच्या द्वारे दहेच्या द्वारे तुझ्या कृपेमध्ये आम्ही राहत असताना तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर, महिमानी गौरव कर. म्हणून संपूर्णपणे बाप्पा तुझला जय जयकाराने आम्ही तुला महिमा करत असताना आमचं जीवन सुंदर आणि आशीर्वादामध्ये बदल कर. म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो, आमेन.